तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागील मॅन ऑफ द मॅच बाकी आहे, आपण ती पहिले देऊया. जितू पाटील यांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. या ठिकाणी पाहिलं तर सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या सोबत आपण जे मॅन ऑफ द आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण प्रदान करायचे आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मागील मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ओव्हर हाताळली गेली होती. तसेच सन्मानित दिनकरजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण स्वीट बॉक्स द्यायचा आहे. जितके बाद कुछ मिठा हो जाए त्याच्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय गिफ्ट एम्पल दिले जाते. त्यानंतर आपण देऊया स्वीट बॉक्स. सन्माननीय हरचंद्रजी कागडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स द्यायचा आहे. त्यानंतर मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केली गेली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला गेला. राम रसाले आपण समोर यायचं आहे. या ठिकाणी आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्माननीय प्रकाश माळी साहेबांना विनंती आहे की आपल्या सोबत आपण देऊया ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. तदनंतर आपण देऊया गिफ्ट एम्पल. सन्माननीय अनिलजी मागे साहेबांना विनंती आहे की आपल्या सोबत आपण गिफ्ट एम्पल द्यायचं आहे. यस ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे सर. पहिले षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 37. गणेश केने विथ प्रवीण पाटील टो ओपनर ऑन मेडल सागरी गोरसे संघाकडून जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज अनंत आपण बघूया ग्रीष्मा 11 आमनेपाडा या संघाकडून. दोन शतरक्षक आउटफिटमध्ये आपण पाहतोय. इथे शतरक्षक 30 मध्ये तैनात केले गेले आहेत. अनंत राईट मोर द स्टंप. पावलांचा वापर करून फटका केला मात्र मिड ऑफ मध्ये झेल आणि इथं मात्र समाप्त होते फलंदाज प्रवीण पाटील याचा खेळ. पहिला हादरा बसतोय सागरी गोरसे संघाला फलंदाज प्रवीण पाटीलच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होताना आपण बघतोय प्रवीण पाटील ज्याने बाद 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं, ज्यामध्ये एका चौकारचा देखील समावेश होता. मात्र मिड ऑफ मध्ये चांगला झेल तिथे पाहायला मिळाला होता. खरं तर मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मिड ऑफ क्लिअर करता आलेला नाही. न्यू बॅटर नितेश पाटील आता मध्ये वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. यानंतरच्या दोन्ही संघाने देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी माता पुंडा विपक्ष श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे या दोन संघामध्ये. सापे संघाचं आगमन झालं. वेलकम ज्ञानेश्वरजी मागे. वेलकम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम संतोषजी सुतार आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्याच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. ज्या चषकावर जे आंबे टेमघरपाडा संघाने नाव कोडलं होतं आणि त्या चषकाचा उपविजेता संघ राहिला होता तो गावदेवी माता पुंडा, जो संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिल पाटील येतोय. स्विंग अँड मिस गुंडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर निघून जातो विकेट कव्हरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते. आपल्या होम ग्राउंडवर खेळतो या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ आणि होम ग्राउंडवर आतापर्यंत चांगली कामगिरी देखील त्यांची पाहायला मिळते.
यजमान विरुद्ध मेहमान अशी लढत सध्या पाहायला मिळत आहे. इथे वाईड यॉर्कर चांगला चेंडू आपण बघतो फुटवर्कचा वापर करताना दिसला होता. फलंदाज जागेवर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. जब मोबाईल में नेटवर्क जरूर आहे व क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे, मात्र अजिबात फुटवर्क इथे पाहायला मिळाला होता गणेश केने या फलंदाजाचा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतं गावदेवी माता पुंडा सापेच्या चषकाचा उपजित संघ विपक्ष त्या चषकाचा आयोजक संघ श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे या दोन संघामध्ये. यावेळेला मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि या इथे मात्र डाव समाप्त होताना गणेश केने बॅक टू व्हायलेन. ओरिजिनल 40+ विद्यमान सदस्य चेतनजी राऊत यांना विनंती असेल की आपण व्यापड्यात आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जर कुठल्याही प्रेक्षकाने सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर त्या ऐवज झेलसाठी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. सोमनाथजी काकणे साहेबांकडून ते पारितोषिक दिलं जाईल. कॅश लोवर कॅश लो. आपण जर सीमारेषेच्या बाहेर ऐवज झेल पकडता तर सोमनाथ काकणे साहेबांकडून आपणास तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. प्रेक्षकांनो तुम्ही देखील सज्ज राहा, कारण सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जर झेल पकडता तर आपणास 500 रुपयाचं पारितोषिक सोमनाथजी काकडे साहेबांकडून दिलं जाईल. फुलटॉचवर बोल्ड आणि या आपण बघतोय तिसरा फलंदाज बाद होताना सागर गोरसे संघाचा सेकंड स्टार्ट आपण बघतोय. या खराब सुरुवात गोरसे संघाची. यशवंतजी काकडे साहेबांकडून जे हरिभक्त पारायण आहेत आणि क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. खरं तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे ते चाहते आहेत आणि त्यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली इथे मात्र अनिल पाटील याने तर त्या विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 विकेट तर आलेले आहेत. पाहूया तिसरा येईल का. एक पाऊल दूर 2000 मात्र कंप्लीट विकेट हॅट्रिक पूर्ण करावं लागेल. 2 विकेटने नक्कीच हे 2000 रुपये त्यांना मिळणार नाहीत. विकेट हॅट्रिकवर देखील गोलंदाज आपण पाहतोय. न्यू बॅटर रुपेश केने आणि विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज अनिल पाटील आणि पारितोषिक हरिभक्त पारायण यशवंत काकडे साहेबांकडून जे लावलं गेलं होतं ते पटकावलेलं आहे ते अनिल पाटील याने. शंकर देखील प्रसन्न होताना आपण बघतोय अनिलवर आणि नक्कीच लक्ष्मी देखील प्रसन्न होताना. कारण 2000 रुपयाचं पारितोषिक देखील अनिल पाटील याने पटकावलेलं आहे. आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपण बघतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या गोलंदाज अनिल पाटीलच्या नावे. क्या बात आहे. पूर्णपणे खिंडार पाडताना सागर गोरसे संघाच्या फलंदाजीला इथं मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा जो आयोजक संघ आहे आणि या मैदानाचा भरपूर अनुभव देणं आहे. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा गेला त्यांना चांगला मिळतोय. विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले अनिल पाटीलला या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट पाहायला मिळते अनिल पाटीलच्या माध्यमातून. न्यू बॅटर हरीश केने. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक वेगवान धाव फलंदाज पूर्ण फुटवरचा चांगला वापर तिथे केला जातोय. रमेश पाटील क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल स्किलचा त्यांनी चांगला वापर केला. कदाचित ते फुटबॉलचे देखील चांगले खेळाडू असू शकतात. जुने जाणते क्रिकेटर आहेत. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. आणि चेंडूवर लात मारायला त्याला विशेष आवडत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 8 धावा. 4 फलंदाज बाद झालेत. 4-8 अशी स्थिती सध्या आपण बघतोय सागर एलन गोरसे संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 48 चौकार आणि 43 षटकार ठोकले गेलेले आहेत.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी माता पुंडास विपक्ष श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे या दोन संघामध्ये. आठ धावा झालेले आहेत आणि जवळजवळ मी 8 वेळा देखील हे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. गोलंदाज ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज ग्रीष्मा 11 अमनेपाडा संघाकडून आर्यन तरे. तर सामनागिरी फलंदाज हरेश केने. लॉर्ड फुटात चेंडू होता, टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल रिझनमध्ये एक सिंगल रनचा हरेश केने पूर्ण करतोय. इथे एक भागीदारीची आवश्यकता आहे गुरुसे संघाला जे का चांगल्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर, कारण या मैदानावर कमी धावा देखील डिपेंड होताना आपण पाहिलेलं आहे आणि 30+ जर धावा केल्या तर गुरुसे संघाकडे ते देखील चांगली बॉलिंग लाईन आहे, ते देखील नक्कीच चांगली फाईट बॅक करू शकतात. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर आपण बघतोय नितेश पाटील, तर नॉन स्ट्रायकर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो हरीश केने. बॉलिंग ट्रॅकवर आर्यन तरे, जो आतापर्यंत आपल्या भूमिकेवर उतरलेला आहे खरे, कारण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेट आपण पाहतोय या नितेश पाटील देखील बाद होताना. निम्मा संघ गारद झाले आपण बघतोय, तब्बल 5 फलंदाज बाद झाले. अतिशय दयनीय स्थिती सध्या सागरलेलन गोडसे संघाची पाहायला मिळते. पण या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला जांभूळपाडा गावचे युवा उद्योगपती हर्षद पारधी साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले, त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी या ट्रॉफी आणि कूलर आपण पाहतोय जे आम्हाला अनंत कालुराम जाधव साहेबांकडून स्पॉन्सर केले गेलेले आहेत. न्यू बॅटर किशोर केने आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर ट्रॉफीज आपण बघतो जे रवींद्र सकारम जाधव साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. उलटा चेंडू, टर्न केलेल्या चेंडूला मेडिक रिझनमध्ये चेंडू फील केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न, तालमेलची कमी, 9 धावेची आम्ही आणि अशा प्रकारे आपण बघतो दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचेत होताना. या स्पर्धेमध्ये या मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये 3 पारितोषिक पाहतोय, ज्यामध्ये ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले ते बालाराम मंगल भोईर साहेबांकडून, त्यांचं विशेष धन्यवाद. गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे संपदा सुनील जाधव मॅडम यांच्याकडून, त्यांचं एक विशेष धन्यवाद. आणि आज आपण बघतो स्वीट बॉक्स जे आम्हाला संजय स्वीटचे सर्वा कचरू पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले. स्वीट बॉक्स मॅच के बाद कुछ मीठा हो जाए, ही 3 पारितोषिक मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर संजय केने, यावेळी मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, मात्र इथे आपण पाहतोय इथे झेल घेण्याचा प्रयत्न खरं तर गोलंदाजाने केला होता. खरं तर विकेट किपर किंवा मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता ती फक्त पाहतच राहिले होते आणि विल होती फलंदाजाला एका धाव ने आपलं खातं उघडण्याची. संजय केने स्वतःचं अकाउंट ओपन करतो. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11 धावा. अकरावर 6 अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती पुंडास विपक्षी सापे या दोन संघामध्ये. इथे मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावांची आवश्यकता आहे खरं तर गुरसे संघाला. धावा येणं खूप महत्वाचं आहे.
सापे संघ आपण टॉससाठी या, कारण या षटकाची समाप्तीनंतर आपण बघू शकता रँकिंग. पुंडा संघाचे 2 प्लेयर आपल्याला गोलंदाजांच्या लिस्टमध्ये पाहायला मिळतात. योगेश शेलार 24 विकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय उमेश देसले 19 विकेट. तर संतोष सुतार फलंदाजांच्या लिस्टमध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी संतोष सुतार यांनी सापे संघाकडून केलेली आहे. आणि या 3 खेळाडूंना आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. श्रीकांत जाधव साहेबांचं ते आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यायापडे आपल्या देखील ग्रीष्मा 11 आमनेपाडा चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यॉर्करलॅनचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय हा निर्धाव चेंडू आहे. या शेवटची षटक घेऊन आलेले गोलंदाज रामकृष्ण काकडे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते फक्त 13 धावा. संजय केने स्ट्रायकर इनला आपण पाहतोय. इथे बॉल शोधताना आपण पाहतोय शतरक्षकाने तिथे गोडसे संघाने शोधून काढलेले 1 धाव. या स्पर्धेमध्ये आपण स्वागतासाठी सन्मानासाठी जे शॉल पाहतोय मित्रांनो ते आम्हाला स्पॉन्सर केले आहेत सुखदेव काकडे साहेबांनी, जयेश काकडे साहेबांनी. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतोय. समोर खेळल्या चेंडूला डाऊन दी ग्राउंड मध्ये क्षेत्रक्षक डीप मध्ये सध्या स्टेट लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. गॅप स्वतः आले नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. एक चौकारचा अपवाद वगळला तर या इनिंगमध्ये कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. यावेळी मात्र मोठा फटक्याची चर्चा करत होतो आणि संजयच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचलेला आहे. त्यांनी या मोठा फटका केलेला. पहिला बिग ब्लॉक, पहिला मोठा फटका आणि मला सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलेला आहे का प्रेक्षकाने. या क्या बात आहे. एका हाताने हा झेल पकडलाय. एक हात का कमाल प्रेक्षकाने दाखवून दिला आपला आज जगन्नाथ. 500 रुपयाचं पारितोषिक सोमनाथ काकडे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. आपण पाहू शकता सोमनाथ काकडे साहेबांचे शुभ असते आणि संतोष पाटील सापे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. वा बेटा वा. बरं आलं तू खडवलीला गेला नाही, दिंडी गडावर गेला नाही. इथे आला आणि नक्कीच फायदा देखील झाला. आणि हे जर आता दिंडीगावर गेलेले घ्या आणि खडवलीला गेलेले घ्या, खंडसटलीला गेलेले, माफ करा जर शिवभक्त ऐकत असतील ते आता देखील इथे मैदानामध्ये येतील. प्लेन मिस चांगला चेंडू सरळ निघून जातो विकेटच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, डावाची देखील समाप्ती. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना सागर येऊन गोडसे संघाने आपल्या धावा जोडलेल्या त्या फक्त 22 आणि 23 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते ग्रीष्मा 11 आमनेपाडा या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस कडे. सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर स्वागताकडे देखील वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुंडा विपक्ष सापे या 2 संघामध्ये. प्रत्येक षटकारासाठी आता मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि पारितोषिक दिलं जाईल. सर्वप्रथम आपण टॉस कडे वळणार आहोत. टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन दिनकर पाटील साहेब, त्यांच्या समेत हरचंद्र काकडे साहेब आणि प्रदीप पाटील माजी सरपंच. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वेलकम शेलार, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सापे संघाने किती आमच्याशी जोडले गेले आहेत. रामकृष्ण जे सापे संघाने हेड अँड टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत.
कोण म्हणेल? सापे संघाने कॉल करेल. टेल आणि टेलच आलेलं आहे. तर टॉस जिंकलेलं आहे सापे संघाने. काय आमची मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP टॅचची शोभा वाढवण्यापूर्वी टॉचिन संघाने ही कोल्ड्रिंक्स द्यायचे आहे. जे किरवले समाजसेवक आहेत भाजके साहेबांच्या माध्यमातून ही ड्रिंक्स आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. सापे संघाने एक टॉस जिंकले आहे. नक्कीच या स्पर्धेचे जे आयोजन केले आयोजनाशी काय म्हणाल? आयोजन व्यवस्था चांगलं आहे. टॉस महत्वाचा होता महत्वाचा होता. आणि महत्वाचा टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? बॅटिंग आपल्या संघाला अतिशुभेच्छा. पुंडा संघाने एक आपण टॉस गमावल्यावर प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? 100% फलंदाजीच असते. थोडासा मनाविरुद्ध झालेला आहे. मनाविरुद्ध झाल्यानंतर आता प्लॅन बीचा वापर करावा लागेल. तर प्रथम फलंदाजी किती धावपत्र जाणे प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोर संघाला किती धावपत्र रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा असेल. सापे या संघाने देखील चांगलं आयोजन केलं होतं. मात्र अमनेपाडा संघाचं जे आयोजन आहे या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? खरोखरच आयोजन खूप सुंदर आहे, परंतु मैदानाची कमतरता जाणवलेली आहे. मैदान नक्कीच आपल्याला उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा मैदान खेळवलेलं आहे. पण हे आयोजन खूप चांगलं आहे. पण मैदान खरोखरच म्हणजे इथे कोणी जिंकू शकतो, कोणी हारू शकतो. कारण मैदान अपुरा आहे, अर्धा मैदान आहे. याची कार्यदर्शनी नोंद घ्यायची आहे. पुढच्या वेळेस नक्कीच मैदान दुसरा असला पाहिजे. नक्कीच तुमची सूचना अंमलात आणली जाईल. आपल्या संघाला तिकडे अतिशय तो टॉस केले गेले. टॉस जिंकलाय सापे संघाने प्रथम फलंदाज स्वीकारले आहे. तत्पूर्वी बोलू आपण सत्कारांकडे. स्वागत सत्कार सन्मान आपण इथून करणार आहोत. तर आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संतोष पाटील सापेगावचे समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जाईल. संतोष पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सापे संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी संतोष पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये सापेगावचे प्रकाश माली साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथून केला जाईल. प्रकाश माली साहेब आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी इथे आलेले आहेत. सापे संघ आपण पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहणार आहोत आणि सापेगावचे समाजसेवक प्रकाश माली साहेबांची उपस्थिती आपण पाहत आहोत. त्यानंतर सापेगावच्या अनिल मागे साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथून करणार आहोत. ज्ञानेश्वर मागे जे प्रसिद्ध युवा उद्योगपती आहेत त्यांचा हेतूचे सन्मान आपण करणार आहोत. दरम्यान संदीप पाटील साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेश्वर मागे साहेब आपण पाहतोय. त्यानंतर कैलास शेलार साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. कैलास शेलार सरांनी नक्कीच प्रतिक्रिया नोंदवलेली की मैदान दुसरं उपलब्ध करून द्यावं. मात्र पुढील वर्षी नक्कीच ती सूचना त्यांची अंमलात देखील आणली जाईल. संदीप जाधव साहेबांचं दरम्यान आमच्या व्यायापीठावर आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यानंतर बोलूया आपण सामन्याकडे आणि आपण षटकानंतर पुन्हा एकदा व्यायापीठाकडे वळणार आहोत. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर कैलास शेलार साहेबांचा या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळाला. इथे या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी प्रदीप पाटील आणि दिनकर पाटील यांच्याकडून 500 रुपये आहेत. त्याचबरोबर प्रति षटकारासाठी यशवंतजी काकडे साहेबांकडून सुद्धा 500 रुपये आहेत आणि हॅट्रिक जर कंप्लीट केली 2000 रुपये सोमनाथ काकडे यांच्या माध्यमातून आहेत. पहिला येतोय की काय नाही आहे. या ठिकाणी जेलच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद.
साडेपाच मारलाय काकडे साहेब. साडेपाच, अडीच वाजेकडून 3 इकडे. अजून काय पाहिजे तुम्हाला? साडेपाच. काही जागेवर तीनच देतात या अडीचच देतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली सुरुवात इथं केली गेली आहे प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. चेतनजी राऊत साहेब तसेच दिनेशजी वारगडे साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती ओरिजिनल 40+ क्रिकेट मंडळाचे आपण पाहिलं तर संलग्न आणि एक ॲक्टिव्ह मेंबर सन्मान्य दिनेशजी वारगडे तसेच चेतनजी राऊत साहेब आपणास विनंती आहे की आपण या क्रिकेट मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आपण पाहू शकता भरतजी जोशी साहेब आहेत, त्यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. आपण पाहू शकता एक चांगले लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित, त्यांचा केला जाईल येतोचे स्वागत आणि सन्मान. भरतजी जोशी साहेब आपणास विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी आपलं केलं जाईल येतोचे स्वागत आणि सन्मान. मान्यवरांचा केला जाईल येतोचे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सन्माननीय संतोषजी काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय भरतजी जोशी साहेबांचा येतोच एक मानसाने सन्मान दिला जातो. माईची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. ओल्या खेळाकडे या ठिकाणी पाहतोय पहिलं षटक पाहिलं गेलं प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून आपलातून सुरुवात त्यांनीही केली गेली आहे. 5 धावा देत एक गडी बाद केला गेला आहे. आता मात्र विजयाचा सुरुंग जो आहे ते 18 चेंडूमध्ये 18 धावाची आवश्यकता आहे. 23 धावांचं एक मापक लक्ष आहे. सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली झाली. असं वाटलं होतं की सामना हा लवकर संपेल, परंतु या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागेल. व्यासपीठावर विराज मान्यवर यांच्या माध्यमातून लावलं गेलं आहे पारितोषिक. आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप पाटील आणि दिनकर पाटील यांच्याकडून प्रति षटकारास 500 रुपये आहे. तसेच प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय यशवंतजी काकडे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये आहेत. आणि या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर सोमनाथ काकडे यांच्या माध्यमातून 2000 आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आता मध्ये एकी धाव घ्यायची नाही, डायरेक्ट षटकार षटकार षटकार. काय गोरसेची आमची टीम आहे, तुम्ही तसं करा. या ठिकाणी गोलंदाज नितीन येतोय. नितीन केने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अतिशय स्टायलिश गोलंदाज तयार होतोय आणि इथं मात्र डिफेन्स केल्या जाते. क्या बात आहे. आणि स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाते. सन्मान्य मेघनाथजी शास्त्री साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तेवीस धावांची आवश्यकता होती. धावाला सुरुवात झाली. प्रवीण पाटील यांनी मात्र 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर पाहतोय नितीन केने पहिल्या चेंडूवरती सिंगल. यावेळेस उडवला ऑन साईडला. छत्रशक आहे त्या ठिकाणी. पाहूया किती धावा घेतल्या जातात. सिंगल तर कंप्लीट केली, थोडस चुकी आणि पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आय थिंक त्या ठिकाणी ॲडव्होकेट संतोष पाहायला मिळाले होते. चेंडूला बरोबर फेकी केली. 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. अजूनही 15 धावेची आवश्यकता आहे. स्पीडअप करा. याच्यानंतर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. गावदेवी पुंडास वर्सेस श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमने खऱ्या अर्थाने मागील टुर्नामेंट खूप चांगली सजवली होती, रंगवली होती आणि भरपूर चांगला एन्जॉय सर्व टीमने त्या ठिकाणी केला गेला होता. आज त्या टीमला इन ॲक्शनमध्ये या ठिकाणी पाहतोय. आणि ग्रिस्मा 11 आमने टीम या ठिकाणी पाहतोय. स्वतःच्या आयोजनामध्ये खेळत असताना गुड अँड वेल परफॉर्मन्स आतापर्यंत राहिला गेला आहे संपूर्ण टीमचा. यावेळेस आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला आहे. आता मात्र फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. अजूनपर्यंत सामना सोडला नाही आहे. बॅटर बाद होते रनआउटच्या स्वरूपात. संतोष पाटील 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. जेवढे तुम्ही फलंदाज बाद करा तेवढा प्रेशर समोरच्या टीमवरती येईल. परंतु इथनं एखादा जरी मोठा फटका आला तर मॅच मध्ये पूर्णपणे वापस येऊ शकतात. कारण 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 15 मध्ये 15ची
गरज आहे. बोल्ट इक्वेशन सेम लेवल पाहायला मिळतंय. मोठे फटके हवं तसं पाहायला मिळालं नाही आजच्या दिवसामधून. पूर्ण जर स्पर्धेचा विचार केला तर 48 चौकार आणि 43 षटकार हे पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे पाहू शकता किती गोलंदाजी धारधार या 2 दिवसात पाहायला मिळाले या ठिकाणी. इथेही पाहतोय की 23चं लक्ष आहे. प्रत्येक मॅचमध्ये पाहतोय आपण आलेख जणू काय घसरताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये 36 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये पाहिल्या 33, तिसऱ्या मॅचमध्ये 38 आणि या ठिकाणी 22. अशा पद्धतीने आपण पाहतोय 40च्या अंडर, 40च्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळते. आज मेगा फिनाले आहे. थोडा स्पीडअप करा मित्रहो. वारंवार सूचित करण्यात येते आपल्या सहकार्यानेच स्पर्धा चांगली पार होऊ शकते. यावेळेस हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका खेळत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, परंतु आपण पाहतो एक प्रभाकर भाऊ बोल. डॉट बॉल. नाही ना, नाही काय विषय नाही. त्याचं चेक केलं आणि त्याचं नका परत. पुढे चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जात आहे किपरच्या हातामध्ये. कमालीचा प्रदर्शन वापसी करत असताना या ठिकाणी नितीन केने पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा आतापर्यंत खर्च केले गेलेत. आता काय घडेल? क्या बात आहे. या ठिकाणी 3 चेंडू निर्धाव बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत आणि स्मिथ हास्य सुद्धा दिले जाते त्यांच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती फक्त 8 लागली गेली आहे. आता 2 ओव्हरमध्ये विजयाचं समीकरण 15चं आहे. आता कुठेतरी सामना बॅकवर चाललेला आहे. मोठा फटका लागला गेला नाही. या विकेटचं पतनही पाहायला मिळालेलं आहे. आता 12 मध्ये 15ची आवश्यकता. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय जनार्दन काकडे, प्रदीप पाटील, त्याचबरोबर रघुनाथ जाधव, स्वप्नील जाधव, रुचम पाटील, यश पाटील, राहुल पाटील, प्रकाश जाधव. हे खऱ्या अर्थाने भरपूर चांगला आनंद मन मुराद लुटतायत. आज सुपर संडे आहे. संडे फंडेचा आनंद या ठिकाणी या ग्राउंड मध्ये आपण पाहतोय. आमने पाड्याचे भरपूर प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण स्थानिक ग्राउंड, स्थानिक टीम या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या अनुषंगाने पाहतोय गोलंदाजी खूप चांगली झाली, फलंदाजी कुठेतरी कमजोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नितीन पाटील हा ओव्हर जो आहे ना दोन्ही टीमसाठी खूप महत्वपूर्ण. इथनं जर कमी धावा आल्या तर गोरसाई टीम कुठेतरी बाजी मारण्याच्या प्रयत्नात असेल, परंतु इथे एखादा जरी मोठा फटका आला तर विजयाची चाहूल विजयाच्या समीप निकट जवळ जाऊन पोहोचेल. आयोजक टीम ग्रिस्मा 11 आमनेपाडा टीम. या वेळेस सोडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला आहे. यस, पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता नितीन पाटील घेतोय. आर्यन तरे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली नितेश यांनी सुद्धा करताना पाहायला मिळाले आहे. ज्या पद्धतीने प्रवीण पाटील यांनी सुरुवात करून दिली त्याच्यावरती एक चांगले गोलंदाज नितीन केने यांनी गोलंदाजी केली आणि या ठिकाणी मात्र नितेश पाटील आपली जादू दाखवतोय. थोडंसं कठीण परिस्थिती निर्माण करून ठेवली गेली आहे. माप लक्ष आहे, परंतु जिद्द सोडली नाही आहे. खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सोडला नाही आहे. आम्ही सामना वाचवू शकतो याच्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन याच्यावरती आता सर्व काही दारोमदार असेल. आर्यन यांचा खेळ कसा असेल हे पाहण्यासारखं राहील. रमेश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. विजयाचं समीकरण जवळ आहे. स्मित आशा आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. खोदून काढला गेला आहे. ऑन साइडला सिंगल घेतली गेली आहे आणि या ठिकाणी दुसरीची मागणी
हॅलो. नाही रमेश दादा, आम्ही तुम्हाला आवड घेणार नाही. तुम्ही खेळा बिंदास. आज तुमचा खेळ बघायचा आहे. 3 षटकार तुमच्या पायाचे होते आम्हाला. 2000 प्लस 500 प्लस 500 असे 3000 रुपये होते. प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रदीप पाटील साहेब, त्याचबरोबर दिनकरजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये प्रति षटकारासाठी आणि यशवंत काकडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आहे. आणि आता षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपये होते. परंतु पाहूया ती रमेश पाटील यांच्याच बॅटमधून पाहायची आहे सर्वांना. निशाणा धरला गेला आहे. गोलंदाज कशा प्रकारे स्टान्स घेतोय आणि त्या पद्धतीने कसा खेळ होतोय पाहूया. गोलंदाज तयार. क्या बात आहे. बॅट तर अतिशय वेगाने फिरली होती, परंतु हिट विकेट नाही. मला खेळायचं, मी चाललो बाहेर. क्या बात आहे. वा. त्यांचं असं मत होतं की माझ्यावर बक्षीस नका लावले तर मी खेळणार नाही. रामकृष्ण काकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्या बात आहे. पाहूया आता डावाला सावरलं जाईल का आवरलं जाईल. अशी मजाक मध्ये या ठिकाणी गोरसेने मॅच बनवली गेली आहे आतापर्यंत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 9 धावा, 23 धावांचं लक्ष असताना म्हणजे अजूनही 14 धावाची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा, थोडंसं घाई करा. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नितेश पाटील या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 1 धाव खर्च झालेली आहे. भरपूर लांब असा रनअप पाहायला मिळतोय 30 सर्कलच्या रेषेपासून. या ठिकाणी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. संजय मात्र घेतोय गिरकी, त्याच्या आवाक्या बाहेर. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता षटकार चौकारांना लावला रोख. आता 2 डबल सिंगल घ्यायचे आहे. जेव्हा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा फसला जातो. या ठिकाणी 2 येतात, धावसंख्येला आकार मिळतात. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 8 आणि विजयासाठी समीकरण जे आहे 12 धावांचं. 8-12चं इक्वेशन या ठिकाणी उपलब्ध झाला गेला आहे. 2 चेंडू खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. इथनं एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे आमनेपाडा टीमला. आणि इथनं एखाद-2 जर विकेट, एखादा विकेट जरी आला तर अजून ताकदवार बनेल गोरसई टीम. क्या बात आहे. कमी धावांचं ही मॅच असला तरी अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. ही खरी या स्पर्धेची विजय आहे आणि या स्पर्धेची खरी ओळख आहे. पुढे चेंडू. क्या बात आहे. वॉट बॉल. जागते रोज आदेश देत असताना पाहायला मिळतं. समर अँड डिलिव्हरी खाली राहतोय, उचली प्राप्त होत नाहीयेत. जो अनुमान लावला होता बॅटरने त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरोधात मात्र चेंडू निघून गेला आहे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. 7 मध्ये विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 7-12 सर्वांचा आवडता आकडा या ठिकाणी आला आहे. पाहूया पुढील चेंडू. आणि इथं मात्र पाहतोय सिंगलच घेतली जाईल की डबल घेतली जाईल. मिसफील पाहायला मिळतोय. वेल अवसर आणि लगेच आपण पाहतोय एकीच्या दुसरीमध्ये परिवर्तन. थोडीशी चुकी का होते त्याचा या ठिकाणी पर्याप्त स्वरूप. दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. क्या बात आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 13. विजयासाठी आता मात्र 10 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मला तर वाटला की 2 ओव्हरमध्ये सामना संपतो की काय, परंतु शेवटच्या ओव्हरला मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्हाला सरांना सांगितलं की आता माझा टर्न बरं 10 मिनिटात संपेल, परंतु नाही तसं काय झालं. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळते रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचा अंतिम ओव्हर कोण घेईल, थोडा स्पीडअप करा गोरसई. विचार मिनेबाई जर झाला असेल तर खेळा लवकर सुरुवात करूया. माहिती आहे की प्रेशरवाली मॅच आहे, तरी सुद्धा थोडंसं आपण घाई करा. आता कोणाला दिले जाईल ओव्हर हा चिंतेचा विषय आहे. धावा वाचवायच्या 10. 23 मधल्या 3 ओव्हरमध्ये पाहिल्या तर 13 धावा या ठिकाणी आपण पाहिल्या तर
जमा केल्या गेल्या. आयोजक टीम ग्रिस्मा 11 आमनेपाडा टीमने आपण पाहिलं तर ग्रिस्मा नावात भरपूर ताकद आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विष्णूचं दुसरं नाव आणि ग्रिस्मा म्हटलं तर ताकद, ग्रिस्मा म्हटलं तर कर्तृत्व, ग्रिस्मा म्हटलं तर सर्वांच्या जवळ समीप जाण्यासाठी जो आपण पाहतोय मन धरला जातोय असं सर्वांच्या आवडीचं नाव म्हणजे ग्रिस्मा. खऱ्या अर्थाने मराठी भाषेमध्ये या ग्रिस्मा शब्दाला खूप महत्त्व प्राप्त आहे आणि त्या नावाने टीम खेळली जाते. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नाही आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सृष्टीचे जनक अर्थात शिवशंकरांची महाशिवरात्री आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, ज्यांच्या नावाने टीम खेळली जाते अशी आमची चिमुकली ग्रिस्मा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. काय तेज आपण पाहतोय, देवरूप जणू काही तेज या चेहऱ्यावरती. खऱ्या अर्थाने नावात खूप अर्थ दडला गेला आहे. विष्णूचं दुसरं नाव आहे, या नावामध्ये कर्तृत्ववान आहे, समाजाची सेवा करण्याचे तत्पर असणार हे व्यक्तिमत्व असतोय आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर गावाचं प्रतिनिधित्व अर्थात क्रिकेटच्या माध्यमातून ग्रिस्मा 11 या नावाने खेळले जाते आणि त्याच नावाने ही टुर्नामेंट बेटा तुझ्या नावाने खेळली जाते. क्या बात आहे. तुम्हा सर्वांना बाय सुद्धा केले जाते आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या गेल्या आहेत. धन्यवाद. कॅमेरा वर्क खूप चांगला आहे. आमच्या तोडून शब्द निघतो काय आणि ते कॅचअप करतात काय. वा गुड. किशोर केने क्या बात आहे. फेरबदल केला गेला या ठिकाणी. गोलंदाज किशोरला मात्र प्राचारण केलेला आहे. आत्मविश्वास नितेश पाटील यांनी मात्र दाखवला गेला आहे. किशोर याच्यावरती 10 धावा वाचवायच्या आहेत. त्याच्यासाठी या ठिकाणी द्वंद्व इथं शेवटचे 6 अस्त्रशास्त्र कशा प्रकारे यूज केलं जाईल. पहिल्या चेंडू पासून हे पाण्यासारखं राहील. स्ट्रायकर आपण पाहतोय आर्यन तरे. पहिला चेंडू या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये, परंतु हा बीमर चेंडू घोषित केला गेला आहे. पाहूया फिल्डिंग प्लेसने घेतला गेला आहे रिओ बीमर साठी. पंचांनी घोषित केला गेला आहे नो बॉल. चेक करूया थर्ड अंपायर. 12वा खेळाडू कोणी येऊ नका कम बॉक्स मध्ये. थोडस बाजूला राहा. गोरचवाले सांगतील नाही आहे आणि आमनेपाडावाला सांगते हाय. पाहूया अँगल चेंज. हा अँगल बरोबर आहे, परफेक्ट आहे आणि इथं मात्र पाहू शकता नो बॉल आहे, नो डाऊट. अजून चेक केले जाते. पाहूया काय घडते, कुणावरती अन्याय नको. पंच आमचे पुन्हा एकदा तपासले जातील. स्टेप अप. पुढं क्रीज सोडून तुमचा निर्णय काय त्यांना सांगा ना. मग ते देतील ना. तिसरा तुम्ही द्या नो नो बॉल. काय नो बॉल नाही नो बॉल. फिअर. येस या ठिकाणी चेक केलं गेलं आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे आणि फेअर डिलिव्हरी ही दिली गेली आहे. या ठिकाणी स्टेप आउट केलं गेलं होतं. सरळ आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय आणि ही सिंगल धाव येते. आता 5 मध्ये 9 धावाची आवश्यकता आहे. पुढे चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र काय घडतंय. यस वेल जज कॅच. स्वतः संघ नायक झेलला या ठिकाणी पकडतोय की मॅचला पकडतोय. क्या बात आहे. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहिलं तर वाशेरी गावचे माजी सरपंच सन्मान्य विश्वासजी पाटील साहेब यांचा शुभागमन होते. त्यांच्या समवेत सन्माननीय योगेशजी पाटील
मॅन फ्रॉम खांडबाल गावचे समाजसेवक उद्योजक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी आता मात्र पाहतोय 4 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. अनिल पाटील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता सामना या ठिकाणी बनला गेला आहे. जिद्दीचं चिकाटीचं संघर्षाचं वातावरण निर्माण करत असताना एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. यस आपण पाहतोय या विभागामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जात आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके भगवानजी केणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांच्या या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. नितेश केणे यांनी मात्र वेल जज की आज अजून एक फलंदाज होतोय बाद. आयोजक टीमला वाटतं ना आयोजनाचा जास्तच प्रेशर आहे. तू चल मय आयाची भूमिका दिसते. आता विजयाचं समीकरण चेंज होतंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सुरुवातीला चर्चा झाली धुमाल सरांशी की 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल. बरं मी करतोय आणि ही मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. तुम्ही भविष्यवाणी नाही सांगू शकत. ती तुम्हाला फोल ठरेल. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर भरपूर विचार केला गेला आणि कोणाला ओव्हर द्यायचं तर विचार केला किशोर केने यावरती टाकला विश्वास आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि आता या ठिकाणी बॅकवरती पाहायला मिळतोय आमने पाडा टीम. दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. डावाला सावरेल आवरेल काय घडेल पाहूया. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपण जर पाहिली तर ती कंप्लीट केली गेली होती अनिल पाटील यांच्या माध्यमातून. आता या ठिकाणी पाहूया किशोर केने मात्र हॅट्रिक कंप्लीट करतो का आणि आपल्या संघाला विजयामध्ये मोलाचा हिस्सा करून घेतो का. पाण्यासारखं राहील. चला स्पीडअप करा विनंती आहे. वेलकम वेलकम वेलकम. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांचा नावाचा डंका वाटला जातोय कमी वयामध्ये अधिक चांगलं कार्यक्षम नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय. युवा नेता सन्माननीय वीरेंद्रदादा चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता सन्माननीय वीरेंद्रजी चोरगे साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अतिशय कमी वयामध्ये आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो किंवा कला क्षेत्र असो या सर्वांमध्ये एक उल्लेखनीय आणि चांगली कामगिरी करणार तुम्हा सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम 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 साहेब मोस्ट वेलकम. किशोर टर्न होत आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. अपील जोरदार केली जाते. चेंडू मात्र निघून जातोय एस्टेनच्या वरतून. अशा बरे नजरेने पाहिलं जाते. काय क्रिकेट खेळलं जातं आमनेपाडा टीमच्या माध्यमातून हे आपण पाहिलं तर खरा प्रदर्शन काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 9ची आवश्यकता आहे. आणि इथं मात्र क्या बात आहे. काय घडतंय. अजून एक फलंदाज बाद होते की काय रनआउटच्या स्वरूपात. यस सामना या ठिकाणी आपल्या बाजूने खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पाहायला मिळते. आणि लेझी क्रिकेट अतिशय मी तर म्हणेन ग्रीस्मा 11 म्हणजे पाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र विजयाचं समीकरण पाहायला मिळते 1 मध्ये 9. हा ISPL नाही आहे जिथे एका चेंडूवरती 9वा येईल. इथे षटकार आला तरी विजय संपादन करू शकत नाही आहे. आयोजक टीम बघा किशोर केने आहेत. त्याला खालून काय देता येतील तर देऊ शकता. 1 मध्ये 9 क्या बात आहे. 22 धावा डिफेन्स केल्या गेल्या आहेत. ही खऱ्या अर्थाने ओळख दाखवून दिली गेली आहे गोलंदाजाने. फुलटॉस आणि इथं मात्र शेवटचा बॉल. क्या बात आहे. अप्रतिम विजय संपादन केला जातोय सागर 11 जयबजरंग गोरसे टीमच्या माध्यमातून. किशोर केने यालाच मॅन ऑफ द मॅच द्यावी लागेल कारण टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि खऱ्या अर्थाने भरपूर दिवसानंतर त्यांच्यावरती लावला गेला होता पूर्णपणे विश्वास. आणि त्या विश्वासाला पात्र ठरत असताना एक चांगली गोलंदाजीचा